नमस्कार. ट्रू लाईन्सच्या निरोगी राहणं सोपं आहे या सीरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण अनेकदा महागडे हेल्थ सप्लिमेंट्स शोधतो, पण आपल्या स्वयंपाकघरातच असे काही पदार्थ असतात जे संतुलित आहाराचा भाग म्हणून आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. आज आपण अशाच 10 पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. नंबर 1, पाणी हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. दिवसभर पुरेसं पाणी पिण्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. तहान लागेपर्यंत अजिबात थांबू नका. दिवसभरात वेळोवेळी पाणी पिण्याची सवय लावा. नंबर 2, दही हा अनेक घरामध्ये रोज खाल्ला जाणारा पदार्थ आहे. संतुलित आहाराचा भाग म्हणून दही खाल्ल्याने काही लोकांना पचनासाठी उपयुक्त वाटू शकते. मात्र प्रत्येकाची प्रकृती ही वेगळी असते. त्यामुळे आपल्या शरीराच्या मागणीनुसार किंवा आपल्या शरीराच्या नुसार आपल्याला काय सूट होतंय हे नक्कीच तुम्हाला माहीत असेल. त्यामुळे त्यानुसार हे दही खाल्लं पाहिजे. कारण हे थंड असतं. त्यामुळे हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये शक्यतो टाळा, पण उन्हाळ्यामध्ये तर दही खाल्लंच पाहिजे. नंबर 3, केळी. केळी हे सहज उपलब्ध होणारं फळ आहे. तसंच याला आपण ऊर्जा देणारं फळही मानतो आणि नाश्त्यामध्ये किंवा मधल्या वेळेमध्ये हे खाण्यासाठी आपण समाविष्ट करू शकतो आणि तसेच हे खूप स्वस्त आहे. त्यामुळे आपल्या खिशाला परवडण्यासारखं आहे. नंबर 4, अंडी. जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर प्रथिनाचा एक चांगला स्रोत असू शकतात. शाकाहारी असाल तर याऐवजी तुम्ही नक्कीच मूग, हरभरा किंवा इतर कडधान्यांचा समावेश करू शकता. मोड आलेली कडधान्य अनेक घरामध्ये खाल्ली जातात. त्यांचा समावेश संतुलित आहारात करता येतो. त्यानंतर पोहे किंवा ओट्स. सकाळचा नाश्ता टाळू नका. पोहे किंवा ओट्स यांसारखे पदार्थ भाजीपाला घालून अधिक पौष्टिक बनवता येतात. आपल्या सकाळचा नाश्ता हा नक्कीच चांगला असला पाहिजे. त्यानंतर सुकेमेवे. सुकामेव्यामध्ये बदाम, अक्रोड किंवा इतर सुकामेवा मर्यादित प्रमाणात खाणं संतुलित आहाराचा एक भाग असू शकतं. नक्कीच आपण ते स्नॅक्स म्हणून खाऊ शकतो किंवा आपल्या खिशाला जसं परवडेल तसं आपण ते सुकामेवा घ्या. त्यानंतर 8 नंबर, हंगामी फळे. हंगामानुसार मिळणारी फळं आहारात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा. विविध रंगांची फळे खाल्ल्याने विविधता आपल्या आहारामध्ये नक्कीच येते आणि आपल्याला कंटाळवाणं वाटत नाही. नंबर 9, हिरव्या पालेभाज्या. मेथी, पालक आणि इतर पालेभाज्या नियमित आहारात समाविष्ट केल्याने संतुलित आहार राखण्यास मदत होऊ शकते आणि तुम्ही नक्कीच हिरव्या पालेभाज्या आपल्या आहारामध्ये समाविष्ट करा. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. नंबर 10, हळद. आता हळद तर सगळ्यांनाच माहिती आहे आणि हळदीचा आपल्या भारतीय याच्यामध्ये किती उपयोग आहे हे आपल्याला नक्कीच माहिती आहे. आपल्याला लागलं किंवा काही झालं तर आपण हळदच लावतो. पण ती खाण्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे. हळद हा आपल्या भारतीय स्वयंपाकातील महत्त्वाचा मसाला आहे. ती नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात वापरणं हा संतुलित आहाराचा एक नक्कीच चांगला भाग असू शकतो. लक्षात ठेवा, कोणताही एक पदार्थ जादू करत नाही. निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार, नियमित हालचाल, पुरेशी झोप आणि चांगल्या सवयी यांचा एकत्रित परिणाम महत्त्वाचा असतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो शेअर करा आणि निरोगी राहणं सोपं आहे या सीरीजमधील पुढच्या व्हिडिओ नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.